नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त बोपोडी मानाजी बाग या ठिकाणी शिवकालीन जे शस्त्रास्त्र आहेत या शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। शिवकालीन शस्त्र जे वापरले जायचे त्या काळातले तलवारी असतील, ढाल असेल, खंजीर असेल, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत। या वस्तूंची, या जे शस्त्र त्या काळात वापरले गेलेले आहेत यांची माहिती आता आपण घेणार आहोत। नमस्कार, मी अभिजित धोत्रे। गेल्या 5 वर्षापासून मी शिवकालीन वस्तूंचा आणि शस्त्रांचा मी संग्रह करीत आहे। जो काही आपण संग्रह बघत आहात हा भारतभर भ्रमंती करून मी जमवलेला आहे। तर यामध्ये शिवकालीन, ब्रिटिशकालीन शस्त्र आपणास पाहावयास मिळते। तर या ठिकाणी महाराजांची जी काही तलवार होती, महाराजांच्या जे 3 तलवारी होत्या ज्याला आपण ढोप पद्धतीच्या तलवारी बोलतो, तर ही सरळ पातेची ढोप तलवार आहे। महाराजांकडे जगदंबा, तुळजा आणि भवानी आणि चौथी जी तलवार होती ती अंबा, ती याच पद्धतीची तलवार होती। तर सरळ पातेची जी तलवार आहे ही घोडस्वार याचा वापर करीत असत। याची जी लांबी आहे ही लांबी आपल्याला दिसत असेल की याची लांबी जास्ती आहे। साधारण ही 44 इंच ते 48 इंच एवढी लांब ही ढोप पद्धतीची तलवार या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। आता आपण सरळ पातेची ढोप आपण आता बघितलेली आहे। तर ही जी काही ढोप ही आत्ता माझ्या संग्रहामध्ये आली, कर्नाटक या प्रांतातून माझ्या संग्रहामध्ये आलेली आहे। आपणास दिसत असेल की ह्याचं जे काही पातं हे वक्र पातं आहे, तर ही वक्र पातेची ढोप त्याचा वापर पायदळासाठी केला जात असे। तर ढोप ह्याची व्याख्या म्हणजे काय, तर ढोप ही जी असती तर ह्याचं जे पातं असतं हे पातं मधल्या गजामध्ये हे कनेक्ट असतं आणि शेवटी जो गज आपणास दिसत आहे तर या ठिकाणी या पात्याचा गज या ठिकाणी जॉईंट केलेला असतो। तर याचा एकच उद्देश होता की पातं आणि मूठ ह्याचा बॅलन्स कधी बिघडू नये। ही अतिशय सुंदर अशी ढोप आहे। आता असं दिसत असेल की हा नक्याचं काम असतं की पातं आणि मूठ हे पकडण्याचं काम नक्याचं असतं। तर या ठिकाणी 2 नक्या आपणास दिसत आहे। हे 1 साईड नक्या, एक मुखी नक्या आणि हे डबल साईड नक्या अशी ही अतिशय दुर्मिळ अशी ढोप माझ्या संग्रहामध्ये आहे। तर याचा वापरसुद्धा अनेक सरदार आणि राजमंडळी आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी याचा वापर करत होते। जे काही सामान्य बाकीचे मावळे असतील किंवा सामान्य लोक असतील ते ही लोक तलवारीचा वापर ही लोक करीत असतात। या ठिकाणी आपणास अजून एक वक्र पातेची ढोप आपणास दिसत आहे। अतिशय सुंदर असं नक्षीकाम या नक्यामध्ये करण्यात आलेलं आहे। तर जे कोणी सरदार किंवा राजे लोक आपल्या स्वतःची ढोप ही काही आगळी वेगळी असावी, नक्षीदारयुक्त असावी म्हणून अशी काही नक्षीदारयुक्त काही डिझाईन्स या ठिकाणी करण्यात येत होते। या ठिकाणी मराठा कट्यार आपणास दिसत आहे। तर अतिशय मजबूत, अतिशय साधी, कुठंही नक्षीकाम याच्यामध्ये आपणास दिसून येत नाही, एक संद आणि याच्यामध्ये आपणास दिसत आहे की हा जो काही भाग आहे याला मणी म्हणतात। तर हा अतिशय मजबूत आणि जाड असतो हा भाग, मध्ये शीर असती। तर ज्यावेळेस हातगाईचं हे शस्त्र आहे, ज्यावेळेस अचानक जर शत्रू अंगावरती आला तर हे कट्या त्या ठिकाणी वापरण्यात येत असे। या ठिकाणी मराठा कटेरी आणि मराठा तलवार या 2 तलवारी आहेत। तर मराठा तलवार याच्यामध्ये या ठिकाणी परस हा जो काही भाग आहे आपल्या बोटांच्या संरक्षणासाठी हा भाग लावण्यात आलेला होता। अतिशय महत्त्वाचा असा शोध महाराजांनी या ठिकाणी लावण्यात आलेला होता। जर आपण राजपूत किंवा मोगल तलवारी पाहिल्या तर या ठिकाणी आपणास हा भाग म्हणजे परस आपणास दिसणार नाही। म्हणजे युद्धामध्ये जर आपल्या हातावरती जर हल्ला झाला तर हल्ला परतवण्यासाठी हा परदेचा अतिशय महत्त्वाचा रोल ह्याच्यामध्ये असतो। तर या मराठा तलवारी, त्याच्यानंतर ही मराठा कट्यारी, 2 प्रकारच्या कट्यारी या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे। आपण आत्ताच मराठा कट्यार बघितलेली आहे, मराठा तलवारी पण पाहिल्यात। तर या मोगल कट्यारी ह्याच्यामधने आपल्यास दिसू शकेल की ह्याच्यामध्ये प्रत्येक जो भाग आहे हा वेगवेगळा आहे, नंतर हा जॉईंट केलेला आहे आणि हा एक संद नाही आहे, पण ह्याच्यामध्ये अखंड तुम्हाला नक्षीकाम या ठिकाणी तुम्हाला नक्षीकाम दिसेल। अतिशय सुंदर असं एकसारखं चित्र या ठिकाणी पाडण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर नख्यांमध्ये या ठिकाणी सुद्धा अतिशय सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे। आपण कुठली कट्यार बघा याच्यामध्ये आपणास नक्षीकाम दिसेल। तर या पद्धतीच्या कट्यारी मोगल साम्राज्यामध्ये याचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात झाला। ही मोगल तलवार आत्ताच मी आपणास सांगितलं की या ठिकाणी परस हा जो काही भाग आहे हा याच्यामध्ये दिसत नाही। मोगल तलवारी कशा ओळखायच्या, तर या ठिकाणी आपणास जी वाटी दिसते त्याच्यामध्ये जे काही नक्षीकाम आहे
तर या नक्षीकामावरनं आपणास मोगल तलवारी आपणास ओळखता येतात. जर याच्यामध्ये सूर्याचा जर आकार असेल तर या तलवारी दशमुख तलवारी समजल्या जातात. तर या ज्या तलवारी आपणास दिसतात या पंजाब या ठिकाणी ह्याचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये झाला. पहिली जी तलवार आहे हिचं पातळ अतिशय वक्र आहे, तर ही गोलिया याला म्हणतात, गोलिया तलवार. दुसरी जी तलवार आहे अतिशय गाजलेली अशी तलवार, तेगा पद्धतीची तलवार. ह्याचं पातळ आपणास दिसत असेल की नक्याच्या इथं ह्याचं पातळ बारीक आहे, मध्यभागी जाड आहे आणि अतिशय सुंदर असं वक्रपणा याच्यामध्ये दिसतो. पोलादी अशी तलवार आहे. याचा वार अतिशय घातक असतो. जर याचा वार बसला तर तो माणूस अजिबात वाचू शकत नाही, इतका घातक याचा वार असतो. तर ही तेगा पद्धतीची तलवार आणि ही गोलिया हा एक तलवारीचाच एक भाग आहे. पूर्वीच्या काळी सामान्य लोक किंवा शेतकरी वर्ग आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी या पद्धतीच्या छोट्या आकारातील तलवारी आपल्या संरक्षणासाठी वापरत असत. जर यदाकदाचित शेतावरती जर कोणी हल्ला केला किंवा घरावरती जर कोणी हल्ला केला किंवा रात्री झोपताना ही लोक स्वतः या छोट्या आकारातील तलवारी आपल्यासोबत ती लोक बाळगत असत. या तलवारीला असं स्पेसिफिक कुठलं नाव नाही आहे, पण सामान्य लोक ही तलवारी या पद्धतीच्या वापरत असत. मराठ्यांनी शोध लावलेला अतिशय दुर्मिळ आणि आज हे शस्त्र आपणास कुठेही बघावंच मिळत नाही असा हा इट किंवा विटा असं या शस्त्राला म्हणतात. महाराजांच्या तुकडीमध्ये ह्याची एक वेगळी तुकडी तयार केलेली होती ज्याला इटकरी म्हणतात. तर शिवा काशीद या तुकडीचा प्रमुख होता आणि हे शस्त्र जे आहे दिसायला अतिशय सामान्य आहे, पण तो ह्याच्या खाली एक लाकूड लावलेलं असायचं आणि त्याच्या खाली त्या लाकडाच्या खाली दोरी लावलेली असायची. जर यदाकदाचित किल्ल्यावरती जर कोणी हल्ला केला तर किल्ल्याच्या वरच्या भागातनं जे काही जांग्या वगैरे आपण जे बोलतो तर त्याच्यातनं हे खालनं जे काही शत्रू असेल त्याच्यावरती ह्याच्यातनं हल्ला केला जायचा. ह्याची लांबी जवळजवळ 7 ते 7 फुटाची असती किंवा ज्या ठिकाणी आपल्याला तलवारी फिरवता येत नाही अशा म्हणजे जंगलामध्ये वगैरे ज्या ठिकाणी झाडी जास्ती आहेत तर या ठिकाणी ह्याचा वापर जास्त केला जातो. असा हा इट या ठिकाणी विविध प्रकारच्या कुऱ्हाडींचे पातं माझ्या संग्रहामध्ये आहे. पहिलं जे पातं अतिशय दुर्मिळ, युद्धामध्ये हत्तीचा पाय तोडण्यासाठी याचा वापर केला जायचा. याची लांबी 1.5 फूट ते 2 फूट असती. हा साधारण 1.5 फुटाचा एक पाता आहे. युद्धामध्ये जर राजाचा हत्ती पळत असेल तर ते मध्यभागी हे त्याच्या पायावरती जखम करण्यासाठी हे टाकलं जायचं. हत्ती जर पडला तर त्या राजावरती हल्ला करण्यात येत असे. तर अतिशय दुर्मिळ असा हा एक प्रकार या ठिकाणी आहे. दुसरी जी कुऱ्हाड आहे ती बळीची कुऱ्हाड, प्राण्यांची बळी देण्यासाठी याचा वापर केला जायचा म्हणून याच्यामध्ये वक्राकार भाग आपणास दिसून येतो. ही फैशी कुऱ्हाड आहे. फैशी कुऱ्हाड एखाद्या माणसाला शिक्षा देण्यासाठी याची मान तोडण्यासाठी याचा वापर करण्यात येत असे. आणि चौथा जो प्रकार आहे हा युद्धामध्ये सुद्धा हा एक फैशी कुऱ्हाडच आहे, पण युद्धामध्ये याचा वापर जास्त करून करण्यात येत असे. काळविट्याच्या शिंगापासून बनवलेला एक अतिशय महत्त्वाचं शस्त्र म्हणजे माडू, याला माडू असं नाव आहे. काळविट्याचा शिंग वापरण्याचं कारण म्हणजे काळविट्याचे शिंग हे भरीव असतात आणि खिळ्याच्या द्वारे हे जॉईंट केलेले असतात आणि युद्धामध्ये जर हे दोन्ही साईडनी चारीच आपल्या शरीराच्या भोवती जर फिरवलं तर समोरने हल्ला करता येतो, मागनं हल्ला करता येतो आणि साईडनीसुद्धा जर कोणाला याचा फटकारा बसला तर त्या माणसाच्या हाडंसुद्धा तुटू शकतात. एवढं हे अतिशय घातक असं एक शस्त्र आहे. साधारण 250 वर्षापूर्वीचं माडू माझ्या संग्रहामध्ये आहे. हे विविध प्रकारचे भाल्यांची टोकं या ठिकाणी आहेत. भाल्यांना संस्कृत भाषेमध्ये कुंत असं नाव आहे. तर याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. गजकुंत म्हणजे हत्तीवरनं हल्ला करण्यासाठी, अश्वकुंत तर हा जो खालचा भाग आहे अश्वकुंत आहे आणि पदकुंत म्हणजे जे काही पळता एखाद्यावरती हल्ला केला टाकून तर तसा हा पदकुंत. तर असे विविध भाग हा गजकुंत, अश्वकुंत, पदकुंत असे वेगवेगळे कुंत म्हणजे भाल्यांचे टोकं माझ्या संग्रहामध्ये आहे. यातला स्पेसिफिक जो मधला भाला आहे हा अतिशय जड आहे. तर हा भाल्याचा मी इतिहास तुम्हाला सांगतो की जर युद्धभूमीवरती एखादा राजाचा घोडा आपल्या समोर येत असेल तर हा भाला जो आहे हा तिरका लावला जायचा आणि त्याच्यासमोर हा म्हणजे लपून ठेवला जायचा. त्याच्यासमोर लोकं थांबायची आणि घोडा ज्या ठिकाणी येणार असेल त्या ठिकाणी हा तिरका लावून लोक साईडला व्हायची आणि त्या घोड्याच्या घशामध्ये हे घुसल्यानंतर घोडा खाली पडला तर त्या राजावरती बेसावतपणे हल्ला केला जायचा. असा हा टाकण्याचा भाला नसून हाच त्या घोड्याला मारण्याचा असा एक भाला म्हणून याचं जे काही फाळ आहे हे अतिशय मजबूत आणि अतिशय जड असा हा भाला माझ्या संग्रहामध्ये आहे. हा दस्ताना ह्याला म्हणतात. हा हातामध्ये आपल्या हाताच्या सेफ्टीसाठी हा दस्ताना इथं असा घातला जातो. हा मोगल दस्ताना आहे. आपण इथं बघू शकाल की अतिशय सुंदर अशी कलमं, आता हे काय लिहिले आहे मला माहीत नाही, हा आत्ताच माझ्या संग्रहामध्ये आलेला आहे पण कुठलाही भाग त्या कारागिरांनी सोडलेला नाही. सगळीकडे कलमं लिहिलेली आहेत
आणि ह्याच्या आतमध्ये कापड लावलेलं असायचं जेणेकरून आपल्या हाताच्या सेफ्टीसाठी याचा वापर करण्यात येत असा हा दस्तान. हा चमड्याची ढाल आहे. म्हशीचं कातडं, उंटाचं कातडं, गेंड्याचं कातडं किंवा कासवाच्या जी काही पाट असते ह्याच्यापासून या ढाली पूर्वी बनवण्यात येत असत. आता ही चामडं कुठलं हे मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही. आज खूप जुनं अशी ढाल माझ्या संग्रहात आहे. त्याला फूल म्हणतात. तर ज्यावेळेस ह्या ढालीवरती हल्ला होतो तेव्हा त्या समोरच्या माणसाची तलवार याच्यामध्ये अडकली जाते. त्याच्यानंतर हे जे काही फूल आहे हा या ढालीच्या स्टिफनेससाठी याचे फुलं असतात. दुसरी गोष्ट, जर याच्यावरती तलवार आपटली तर तलवार खाली सटकली पाहिजे म्हणून हे फुलं त्या काळी करण्यात येत असत. तर हातामध्ये घालून या ढाली पूर्वी स्वतःच्या संरक्षणासाठी चामड्याच्या ढाली वापरण्यात येत असतात. ही एक अतिशय जुनी अशी चामड्याची ढाल आहे. याच्यावरती आपल्याला दिसू शकत असेल की याच्यामध्ये ही राजस्थानी ढाल आहे. तर याच्यामध्ये नक्षीकाम केलेलं. आता हे नक्षीकाम करण्याची पद्धत काय होती हे मला माहीत नाही आहे, कारण अजूनही याचे रंग अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहेत आणि खूप सुंदर असं नक्षीकाम ह्याच्यावरती केलेलं आहे. तर राजस्थानमध्ये नक्षीकाम ढालीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वी केलं जायचं. नंतरच्या काळामध्ये मेटलच्या ढाली आल्या साध्या एक 150 ते 200 वर्षापूर्वी. परंतु 400 वर्षापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर आपल्याकडे चांबड्याच्याच ढाली त्या काळी अस्तित्वात होती. हा जो आहे हा दानपट्टा आहे आणि हा पट्टा अनेक लोकांना ह्याचा भेद कळत नाही, कारण लोक पट्ट्याला ओरिजिनल पट्ट्यालाच दानपट्टा म्हणतात. तर यातला मेन जो फरक आहे हा मी तुम्हाला आज सांगतोय की युद्धामध्ये जो वापरला जायचा हा पट्टा हा साधारण एक 250 का 300 वर्षापूर्वीचा पट्टा माझ्या संग्रहामध्ये आहे. तुम्ही जर बघत असाल की हा पट्टा दूधारी आहे आणि याचं पातं जे आहे कडक पाते पोलादापासून हे पट्टा पूर्वी बनवला जायचा आणि या भागाला खोबडा म्हणतात. म्हणजे आपला हात साधारण 2 फुटाचा आणि हा पट्टा 4 फुटाचा, म्हणजे असं तुमच्या भोवती आवरण साधारण 7 फुटाचं राहायचं. पट्टा चालवणं हा अतिशय अवघड एक प्रकार होता. त्या काळी पट्टा शिकण्यासाठी साधारण 2 वर्षात आधी जात होती आणि पट्टा चालवण्याचा मान हा फक्त सरदार लोकांनी राज्य लोकांचा होता. त्यामुळे पट्टा हा युद्धामध्येच वापरला जायचा. अनेक लोक काही चित्रपटामध्ये सुद्धा दाखवतात की पट्ट्याचं पातं हे लवचिक असतं, पण हे सगळं खोटे. कारण लवचिक जर पातं असेल तर आपण युद्धच करू शकत नाही. तर हे मुद्दामून मी संग्रहामध्ये दानपट्टा ठेवलेला आहे. साधा एक 40 वर्षापूर्वीचा हा दानपट्टा आहे. याचं पातं मात्र लवचिक असतं. ज्यावेळेस इंग्रजांनी शस्त्रांवरती बंदी घातली तर बंदी घातल्यानंतर युद्धकला ही चालू राहावी म्हणून काही लोकांनी हे मैदानी खेळ चालू केले आणि हा मैदानी खेळामध्ये हा दानपट्टा वापरण्यात येत होता. तर हा पट्टा मी आपणास घालून दाखवतो. पकडण्याची बाजू आहे. तर साधारण एवढा मोठा पट्टा असतो. तुम्ही जर बघू शकत असाल की याचं लांबी तुम्ही बघू शकत असाल ते 5 ते 6 फुटाची लांबी आहे. तर तुमच्या भोवती एवढं आवरण तयार होतं आणि असं म्हणतात की एक पट्टेकरी म्हणजे 6 तलवारबाज, म्हणजे 6 तलवारबाजांना एक पट्टा हा अवघड जात होता. म्हणजे तुम्ही एक पट्टा वापरला तर 6 तलवारबाजांना तुम्ही त्यांच्याशी मुकाबला करू शकत होता. इतका हे सुंदर असा हा पट्टा. हे साधं इंग्रजांच्या काळातली ठासडीची बंदूक आहे. पूर्वी बंदुकी या साधारण 1.5 फुटाच्या असायच्या. त्या मी या संग्रहात मी मांडत नाही, पण माझ्या पर्सनल कलेक्शनमध्ये आहेत. नंतर याचा साईज छोटा करण्यात आला. तर ह्याचा जो खालचा भाग आहे हा बॅरल, तर बॅरलचा 1/3 एवढी दारू याच्यामध्ये भरली जायची आणि ती ठासली जाऊन त्याच्यामध्ये गोळी म्हणजे बिडाची गोळी टाकली जायची. आता खालचा जो हे आहे ह्याला बारूददानी असं म्हणतात. हे युद्धामध्ये कमरेला अडकवण्यासाठी याच्यावरती एक कान आहे. आता ही बारूददानी तुम्ही जर बघत असाल की हा वक्र भाग आहे. म्हणजे जर बारूददानी ह्याच्यामध्ये जर दारू टाकायची असेल आपल्याला बंदुकीमध्ये तर याला वरती टिचकी मारून किंवा जास्त दारू पडली तर ते पुन्हा काढणं अवघड होत होतं. म्हणून याला टिचकी मारून जेवढी पाहिजे तेवढी हे बंदुकामध्ये टाकण्यात येत होती. हे त्याचं झाकण आहे. शक्यतो भारतीय बनावटीचे बारूददानी हे जास्ती मिळत नाही. ही भारतीय बनावटीचे कारण इंग्रजांच्या काळामध्ये बहुतेक बारूददान्या या इंग्लंडमध्ये बनून आपल्या भारतामध्ये येत होते. छत्रपती शिवरायांनी अकरामत केलेलं असं हे वाघनक, हे महाराजांचं अस्सल वाघनक आहे जे आज रॉयल कलेक्शनमध्ये आहे इंग्लंडमध्ये. ग्रँड डफ साताऱ्यामध्ये जो इंग्रज अधिकारी होता या ग्रँड डफनी हे वाघनक आज त्या इंग्लंडमध्ये घेऊन गेलेलं आहे. तर या पद्धतीचं वाघनक मी त्याचा एक प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीचं हे वाघनक मी एक डुप्लिकेट मी बनवलेलं आहे. त्याच्या शेजारी आपणास दिसू शकेल की हे जे वाघनक आहे रिपीटिंगचं वाघनक आहे. 250 वर्षापूर्वीचं हे वाघनक आहे. मला पंजाब या राज्यामध्ये मिळालेलं आहे. वाघासारखं ह्याला नखांसारखं ह्याला एक शेप दिलेला असतो. आजही ह्याला धार आहे. किती बलाढ्य शत्रू असेल आणि त्याला जर मारण्यासाठी वाघनखाचा उपयोग केला तर तो माणूस आपल्यासमोर काही करू शकत नाही.
ह्याला मारण्याची एक पद्धत असते की बरगड्यामध्ये किंवा छातीमध्ये हे घुसवलं जातं, मग तो माणूस स्तब्ध होतो. असं हे 2 वाघनख माझ्या संग्रहामध्ये आहे. पाय ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा. त्याची लांबी 1.5 फूट ते 2 फूट असते. हा साधारण 1.5 फुटाचा एक पाटा आहे. युद्धामध्ये जर राजा संकट पडत असेल तर ते मध्यभागी हे त्याच्या पायावरती जखम करण्यासाठी हे टाकलं जायचं. ती जर पडला तर त्या राजावरती हल्ला करण्यात येत असे. तर अतिशय दुर्मिळ असा हा एक प्रकार या ठिकाणी आहे. दुसरी जी कुऱ्हाड आहे ती बळीची कुऱ्हाड, प्राण्यांची बळी देण्यासाठी याचा वापर केला जायचा. म्हणून याच्यामध्ये वक्राकार भाग आपल्यास दिसून येतो. ही पैशी कुऱ्हाड आहे. पैशी कुऱ्हाड एखाद्या माणसाला शिक्षा देण्यासाठी, याची मान तोडण्यासाठी याचा वापर करण्यात येत असतो. आणि चौथ्या प्रकारे हा युद्धामध्ये सुद्धा आहे. पैशी कुऱ्हाडच आहे, पण युद्धामध्ये याचा वापर जास्त करून करण्यात येत असतो. बरं, याचे उपयोग काय? हे सुद्धा युद्धामध्ये ठीक आहे, याला दाबस्तान वगैरे येतं. तर याला याचा उपयोग काय? हो ना, इथं लाकूडच लावायचं. लाकूड लावून तो युद्धामध्ये वापरला जायचा. असं फिरून हे कर म्हणजे मानेवरती शक्यतो मारलं जायचं. आज माझ्या संग्रहामध्ये साधारण 350 ते 380 शस्त्र माझ्या संग्रहामध्ये आहेत. आणि आपणास मी आधी सांगितलं की ही सगळी शस्त्रे शिवकालीन असून अनेक खेडेगावांमध्ये ज्या लोकांकडे ही शस्त्र आहेत ती मी आणतो. जेव्हा ही शस्त्र माझ्या संग्रहामध्ये येतात तेव्हा ही अतिशय भयानक अवस्थेमध्ये असतात, कारण लोकांना हे कसं मेंटेन करायचं हे माहीत नसतं. तर आम्ही त्याचा गंज काढतो मे महिन्यामध्ये, म्हणजे आत्ताचा जो काळ आहे उन्हाळ्यामध्ये, तर आम्ही त्याचा गंज काढतो आणि काही विशिष्ट प्रकारचे तेल आम्ही त्याला लावतो आणि त्याचं आयुष्य वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर दरवर्षी पुण्यामध्ये शनिवारवाडीच्या समोर जो लाल माल आहे, तर या लाल मालामध्ये 19 फेब्रुवारीच्या अगोदर 5 दिवस माझं प्रदर्शन असतं. हे आता 7वं वर्ष असणार आहे की माझं प्रदर्शन त्या ठिकाणी आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी अजून काही शस्त्र किंवा तोफगोळे किंवा काही बंदुकी तुम्हाला त्या ठिकाणी पाहाव्यास मिळतील. आई तुळजाभवानी, मा जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण म्हणजे आमच्या मंडळाने मानाजी बाग सार्वजनिक मंडळ, क्रीडा संघ, व्यायामशाळा यांनी ही छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात व मोठ्या उत्साहात साजरी करायची. त्याच कार्यक्रमाला जयंतीला अनुषंगाने मंडळाने शस्त्रास्त्र प्रदर्शन, रक्तदान, परत संध्याकाळी म्हणजे सायंकाळी संभाजी महाराजांवर व्याख्यानासाठी अजय दुरकर आलेले आहेत. आणि शस्त्रास्त्र प्रदर्शन भरवण्याचा मागचा हेतू मंडळाचा म्हणजे फेसबुक, यूट्यूब किंवा ह्याच्यावर असं बघायला भेटतं, पण असं समोरासमोर ते शस्त्रास्त्राची माहिती मिळण्यासाठी म्हणून आम्ही हे प्रदर्शन भरवलं. मित्रांनो, आता आपण हे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन पाहिलं. या शस्त्रांची माहितीसुद्धा आता आपण घेतलेली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.